काय मग येता येणार ठाण्याला? कारण आज आपण भेट देणार आहोत कोकणी पाड्याची ग्रामदैवता आई पालाई देवीच्या मंदिराला. ठाण्याच्या उपवनच्या तलावाच्या बाजूला एका लहानशा टेकडीवर असलेलं हे मंदिर दिसायला जरी सर्वसामान्य असलं तरी या मंदिराच्या आतमध्ये अजून एक मंदिर आहे आणि आत असलेलं हे मंदिर 150 ते पावणे 200 वर्ष जुनं आहे. पुरावा म्हणून माझ्या हाती लागले 40 वर्षापूर्वीचे काही जुने फोटो. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मला दर्शन झालं आई पालाई देवीच्या स्वयंभू मूर्तीचं. जसं मी नेहमी म्हणतो की प्रत्येक मंदिराची एक गोष्ट असते. मग या मंदिराची गोष्ट काय आहे? आदिवासी समाजाचे लोक या देवीची कशी पूजा करतात, कोणत्या प्रकारचे नवस बोलतात, मंदिराच्या चारही दिशांना काय आहे आणि या मंदिरापर्यंत कसं पोचायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरील पूर्ण व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळतील. माझं नाव आहे राजेश घाग आणि तुम्ही बघताय राज यात्रा ब्लॉग.